छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकृत लिखाण तात्काळ दूर करा, आमदार अमोल मिटकरींनी अशा प्रकारची मागणी केलेली आहे। महाराजांची बदनामी करणारे चित्रपट देखील हटवा अशी मागणी देखील मिटकरींनी केली आहे। खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी लोकांसमोर आल्या, पण आता अमोल मिटकरी सर माझ्यासोबत आणि त्यांनी सरळ सांगितलंय की आतापर्यंत जेवढ्या गोष्टी याच्या अगोदर आल्या, जे वर्षानुवर्ष होत, मग त्या रंगभूमीवर असो, सिनेमात असो, जिकडे कुठे मलिन छत्रपतींची भूमिका होते, त्या सगळ्या गोष्टी काढून टाका असं तुम्ही म्हटलात। काय सांगाल? माझी मागणी अत्यंत रास्त आहे। शिवप्रेमींची पण ती महाराष्ट्राच्या भावना आहे की आज छावाच्या निमित्तानं का होऊ देत। आम्ही अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांचा दैदिप्य इतिहास जेव्हा मांडत होतो आमच्या पद्धतीनं, त्यावेळेस अनेक लोकांना आश्चर्य वाटायचं का संभाजी महाराज एवढे शूरवीर होते। पण ज्यावेळेस उतेकरांचा छावा आला आणि तो छावा जगभर गेला, त्यानंतर जगभरातली मुलं संभाजी महाराजांचा अभ्यास करायला लागली की संभाजी महाराज नेमके कसे दिसायचे, त्यांच्या एकूण लढाया किती। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जर त्यांच्या 140 अजिंक्य लढायाची नोंद असेल तर तशा पद्धतीचा इतिहास पाठ्यपुस्तकातही असावा तसा। पण काय होते, दुर्दैवाने ज्यावेळेस आपण संभाजी महाराजांचं चरित्र अभ्यासाला घेतो त्यावेळेस आपल्याकडे साधनं कोणती आहेत। यूट्यूबला जर गेलं तुम्ही संभाजी महाराज चित्रपट टाका, आता अलीकडचं सोडलं तर आहे थोरातांची कमळा। त्या चित्रपटात भालजी पेंढारकरांचा जो चित्रपट आहे त्यात डायरेक्ट एका स्त्रीला उचलून नेताना संभाजी महाराज। त्यानंतर काही वाचायचं असेल तर मग राम गणेश गडकरांचा राज संन्यास येतं। राज संन्यासमधला डायलॉग इतके विकृत आहेत, राम गणेश गडकरींना गोविंदाग्रज म्हणतात, इतके विकृत डायलॉग आहेत की छत्रपती संभाजी महाराजांवर त्यांनी आपली लेखणी बदनामीसाठी पूर्ण झिजवली। त्यामुळे अशा प्रकारची चित्रपट, औंधकरांची बेबंदशाही आहे, वसंत कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते आहे, पु ल भावेंचा राजमस्तकाचा आदेश आहे, राम गणेश गडकरींचा राजसन्यास आहे, अशी विकृत पुस्तकं आणि यूट्यूब चॅनलला असलेली विकृत चित्रपट तात्काळ दूर करावी। संभाजी महाराजांचा इतिहास